नागपुरात बर्ड फ्लूचा उद्रेक झालाय। बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झालाय। पशुसंवर्धन विभागाकडून या संदर्भात तपास सुरू आहे। मृत कोंबड्यांचे नमुने पुणे आणि भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती मिळतेय। नागपुरात बर्ड फ्लूचा संक्रमण झाल्याचं आता समोर आलंय। राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्म मध्येच बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसात रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता। त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होतोय हे तपासण्यासाठी पुण्याच्या आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवले। अमर काणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अमर, या बर्ड फ्लू बद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील? प्रादेशिक उड्डा उबवणी केंद्र आहे तिथल्या जे आहे कोंबड्या त्यांना बर्ड फ्लू झाल्याचा रिपोर्ट आला आणि त्यानंतर जवळपास 8501 कोंबड्यांचं तिथे ते कलिंग करण्यात आलं आणि 1 किलोमीटरचा जो संपूर्ण परिसर आहे त्या परिघामध्ये जेवढे कुक्कुटपालनाचे व्यवसाय होतात तिथल्या जवळपास 8700च्या जवळपास कोंबड्यांचं कलिंग करण्यात आलं आणि आता हा पूर्ण परिसर जो आहे तो सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे। जे अधिकारी आहे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि दावा सुद्धा केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील 3 महिने तिथे सतर्कता ठेवण्यात येणार आहे आणि हे संपूर्ण लक्षात जे आलं ते 3 तारखेला मोठ्या प्रमाणात काही कोंबड्या मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या। त्यानंतर तो संशय आला म्हणून याबाबतचा रिपोर्ट पुण्याला पाठवला आणि पुण्यावरून भोपाळच्या लॅबकडून अहवाल आला आणि त्याच्या अहवालामध्ये बर्ड फ्लू झाल्याचं निदान झालं। आता संपूर्ण 1 किलोमीटरचा परिघ आहे सुरक्षित असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केलेला आहे। पण एकूणच या संपूर्ण घडामोडींमुळे प्रचंड अशी खळबळ उडालेली आहे। अमर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल। तेव्हा नागपुरात बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झालेला आहे। पशुसंवर्धन विभागाकडून आता या संदर्भात तपास सुरू आहे। याचा फैलाव इतरत्र होऊ नये यासाठी कोंबड्यांचं कलिंग करण्यात आलंय। जी संबंधित बाधित अंडी होती ती देखील नष्ट करण्यात आलेली आहे। अजून इतर कुठल्या जिल्ह्यात त्याचा फैलाव झालेला नाही, मात्र पूर्ण खबरदारी घेतली जाते पशुसंवर्धन विभागाकडून। मात्र अनेक महिन्यांनंतर पुन्हा एकदा बर्ड फ्लूनं राज्यात डोकं वर काढलंय। मध्ये आपल्याला थोडीशी मॉर्टॅलिटी दिसून आली। तर नॉर्मली मॉर्टॅलिटी असतेच, परंतु ती वाढत गेल्याने 3 तारखेला सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात मॉर्टॅलिटी झाली। जवळपास 300 पक्षी आपले मृत झाले। त्या अनुषंगाने आपण तात्काळ नमुने DIS पुणे येथे सादर केले आणि त्यांनी भोपाळला पाठवले आणि त्याचे निष्कर्ष 4 तारखेला संध्याकाळी आम्हाला प्राप्त झाले की एव्हियन इन्फ्लुएन्झासाठी पॉझिटिव्ह आहेत। त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार कलिंगची प्रक्रिया राबवली।